जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची जी कर्जमाफी असेल त्या कर्जमाफीचं छोटं मोठं जे काही अपडेट असेल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवित असतो आणि या अपडेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची हालचाल ही माहिती होते। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जसं की थंबनेलमध्ये बघितलं असेल की मार्चमध्ये 100% कर्जमाफी होणार। तर मित्रांनो, त्याची सविस्तर माहिती काय, सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून माहिती देणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल। शेतकरी बांधवांनो, खरंच मार्चमध्ये कर्जमाफी होणार का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। ज्या वेळेस राज्याचं हिवाळी अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये जे विरोधी पक्षनेते नाना पटोले असतील, सुधीर मुनगंटीवार असतील आणि भाजप पक्षाचे नेते बबनराव लोणीकर असतील यांनी सरकारला एक विचारलं होतं की तुम्ही जे विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार, तर त्याचं काय झालं असा प्रश्न त्यांनी त्यांना विचारला होता। पण ज्या वेळेस प्रश्न उत्तराचा वेळ होता त्यावेळेस नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं होतं की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कधी करणार, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा हा मार्चच्या पहिले तुम्ही करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे की कर्जमाफी कधी देणार। तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आता डायरेक्ट लाईव्ह बघूया। मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो। नानाभाऊ, कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू। आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे, त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू।